लोकशाहीचा लोकोत्सव सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडायला सुरुवात झालेली आहे। यावेळेला नव्यानं मतदान करणारे युवक युवती देखील यात मोठ्या संख्येने आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, आपण आत्ताच मतदान केलंय, कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदाच मतदान केलं, काय सांगा? मी पहिल्यांदाच मतदानाचा अनुभव घेतलाय आणि म्हणजे छान वाटतंय मतदान करून। मतदान केल्यानंतर आता काय वाटतंय, कसा आमदार आपल्याला हवाय? बुलढाण्याचा विकास करणारा आणि युवा वर्गाला समोर पाठवणारा वगैरे आमदार आम्हाला हवाय। निश्चितच जे आहे युवकांचे प्रश्न सोडवणारा आणि युवकांना समोर नेणारा असा आमदार त्यांना हवाय। त्यासाठी आज लोकशाहीच्या या उत्सवामध्ये त्यांनी मतदान केलंय। आणखीन बरेचसे नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील नुकतंच मतदान जे आहे ते केलेलं आहे। त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया। काय सांगाल, आज मतदान करून आपण आला आहात, काय लोकांना संदेश? भारताच्या लोकशाहीने अर्थात संविधानाने जे मूल्य स्वीकारलंय, टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता ही लोकशाही आपल्याला चालवायची आणि तो दिलेला अधिकार जो आहे तो मतदान स्वरूपाचा आहे। आणि या मतदानाच्या अधिकारातून या देशाच्या संविधानाचं संवर्धन संरक्षण व्हावं, समता, बंधुता, विश्व ऐक्य, सामाजिक समता, सामाजिक न्याय आदी मूल्य जी आहेत ही जोपासल्या जावी, ही या मतदानातून माझी साधी, सोपी व सरळ अपेक्षा आहे। काय वाटते, सरकार यावेळेला महाविकास आघाडीची बनेल? सुनिश्चित आहे, सरकार निश्चित महाविकास आघाडीचेच बनेल। आणि जे संविधान संपवण्याची भाषा करणाऱ्या लोकांना, शेतकऱ्यांच्या विरोधात आणि एकंदरीत सर्व भारतीय लोकांच्या जनभावनेच्या आणि जी गंगा जमुना संस्कृती आहे त्या विरोधात हे सरकार वागलंय। त्यामुळे त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। किती सीटा येतील असं वाटतं तुम्हाला, अंदाज काय? निश्चित बहुमतात महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येईल। निश्चितच महाराष्ट्रात बहुमताचं सरकार येईल महाविकास आघाडीचं, असं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।